कला एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलि करणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकस्साति संघं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि। अभिवादन चत्तारो ब्रह्मवदन्ति आयुर्वेदो सुखं वदन्ति मनसा साधु साधु साधु। वंदन करा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु धम्मदेशनं चिरं रक्षन्तु सङ्घपरन्ति स्वव्यक्तियो विभजन्तु स्वरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीलश्च नित्यं वड्डापचायनं चत्तारो नमो वदन्ति आयुर्वनो सुखं बलं। साधु साधु साधु। मन मानस में प्यार ही उर्मिल उर्मिल हो रोम रोम से ध्वनि उठे मंगल मंगल दूर होय दुर्भावना द्वेष होय सब दूर
निर्मल निर्मल चित्त में प्यार भरे भरपूर मेरे अर्जित पुण्य में भाग सभी का हो मेरे सुख में शांति में लाभ सभी को जैसे मेरे दुख कटे साधु साधु मेरे सुख में शांति में लाभ सभी को भगवान गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी वनामध्ये झाला. वनामध्ये त्यांनी वर्षवासाची 25 वर्ष काढली. अम्रपालीकडून त्यांना अमृत दानामध्ये मिळालं. आज अशांत आणि अंधकारमय जगतात गरज आहे शांतीची. म्हणून या परिसराचं नाव पण शांती बनतो. ही जागा 1957ला मातोश्री गोपिकाबाई बाजीरावजी ठाकरे यांनी 11.5 एकर भूमी 57ला दानात दिली. 56ला बाबासाहेबांची दीक्षा झाली. बाबासाहेबांसोबत त्या दीक्षित झाल्या. 13चं परित्याग राहिले. 14ला दीक्षा घेतल्या. 15ला बाबासाहेबांचं भाषण ऐकलं आणि नंतर ते भाषण ऐकून इथे चिचोली म्हणून गाव आहे, त्या चिचोली गावच्या होत्या, त्या आपल्या घरी आल्या आणि त्याच्या घरी जे काही देवी देवता ठेवलेले होते ते सगळं तिने विहिरीमध्ये वाहून टाकले. आणि तिने म्हटलं की आता बाबासाहेबांना पैसा दागिने हे सगळं लागेल. म्हणून तिने म्हणाली की माझ्याकडे जी 11.5 एकर भूमी आहे ती मी या बाबासाहेबांच्या कार्याला दानात देईन. आणि दानपत्रामध्ये लिहिताना तिने त्याचा उल्लेखही केला. ही जागा कोणी हस्तांतर करू शकत नाही, कोणी विकू शकत नाही, कोणी ट्रान्सफर करू शकत नाही. ही जागा बाबासाहेबांच्या धम्म प्रचारक प्रशिक्षण विद्यालया करताच कामात येईल. अन्यथा हिला कोणालाही विकण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारचं तिने दानपत्र तयार केलं आणि 57ला जागा दिल्यानंतर मग ही जागा या प्रोजेक्टला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. 3 तो पहिला पार्ट बाबासाहेबांनी 12 जानेवारी 1955ला एक पीटीआयला मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं होतं मी लवकरच आता बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे. त्याच्या प्रचार प्रसारासाठी मी धम्म प्रचारक प्रशिक्षण विद्यालयाची निर्मिती केली. बाबासाहेब म्हणाले या प्रशिक्षण विद्यालयामध्ये इच्छुक आणि त्यागी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्याला सर्व धर्माबरोबर बौद्ध धर्माचे विशेषतेचं ज्ञान, त्यानंतर त्याला पांढरे शुभ्र वस्त्र लोकांमध्ये आणि लोकांच्या चांगल्या अभिप्रायानंतर भिक्षुरंगामध्ये प्रवेश. अशा प्रकारे बाबासाहेब एक नवीन भिक्षुरंगाची निर्मिती करणार. हा पहिला पार्ट. म्हणून आपण तिकडे जर आपण गेलाय हॉस्टेलची बिल्डिंग तयार केली त्या याच्यामध्ये, त्याच्या बाजूला टीचर कॉटेज आहे, त्याच्या बाजूला मेडिटेशनची बिल्डिंग आहे, ही इथून दिसतो त्या आनापानसतीची बिल्डिंग आहे आणि त्याच्यानंतर ही उपासकची बिल्डिंग आहे. असे या पार्ट मध्ये तो आहे धम्म प्रचारक प्रशिक्षण विद्यालयाचं. नंतर आपल्याकडे आपण पाहिलं असेल
बाबासाहेबांचे फार महत्वपूर्ण साहित्य आपल्याकडे आहे. बाबासाहेबांना म्हाताऱ्यामध्ये जाता नव्हती, त्यांना 32 होती, ते 32 इथे ठेवली आहे. बाबासाहेब 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये देशाचं संविधान टाईप केलं की टायपिंग मशीन इथे ठेवलेली आहे. त्यांनी काढलेलं बुद्धाचं चित्र आहे. दुपारी ये. तर हे आपण का नाही, बाबासाहेबांना उघडे डोळ्याचे बुद्ध पाहिजे होते. तर उघडे डोळ्याचे बुद्ध पाहत असताना बाबासाहेब म्हणाले की माझा जो बुद्ध आहे हा चालता फिरता पाहिजे. म्हणून त्यांनी बाबासाहेबांचे फार महत्वपूर्ण साहित्य जे आपल्याजवळ आहे, बाबासाहेबांच्या हस्ते सुद्धा आहे. या सगळ्या याच्यासाठी नवीनतम बाबासाहेबांचं वस्तू संग्रहालय आहे. सगळ्यात जास्त बाबासाहेबांचं काही असेल आपल्याजवळ ते कपडे. तर बाबासाहेबांचे जे कपडे आपल्याजवळ आहेत, तर त्या कपड्यांचं आपल्याला इथं बाबासाहेबांचा स्टॅच्यू आहे या वस्तू संग्रहालयामध्ये. ते सेन्सर लागले, आपण जवळ गेलो तर बाबासाहेब संवाद करतील आपल्यासोबत. तो प्रसंग आता BC लंडनला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये म्हटलं त्यांनी आय नेव्हर थॉट ए मार्क पावली मिस्टर गांधी. तर तो सुद्धा कोट आपल्या जवळ आहे. आपण कसं बाबासाहेब तो कोट घालतील, आपण जवळ गेलो तर ते संवाद करतील अशा प्रकारचा. ते कधी ओपन आहे? आता 3 वर्ष लागले. आता 14 करोड 55 लाख रुपये आता जस्ट मंजूर झाले. मंजूर झाले, ते पैसे आले. अजून 3 वर्ष लागतील. 3 वर्ष लागतील. ओके. तरी या आणि ह्यात आपण बघता बाबासाहेब ज्या भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर बाबासाहेब 56 नतमस्तक झाले. ती बुद्धांची मूर्ती ठेवली आहे. बाबासाहेबांचे फार महत्वपूर्ण साहित्य. त्याच्याकरता हे बाबासाहेबांचं वस्तू संग्रहालय. ही पहिली बिल्डिंग गेस्ट हाऊसची, हे ऑडिटोरियम, ही बिल्डिंग ती सेंट्रल गव्हर्नमेंटकडून 17 करोड आणली आपण, आणि ते रिसर्च सेंटरची बिल्डिंग आहे. हे बाबासाहेबांचं वस्तू संग्रहालय. धम्मप्रचारक प्रशिक्षण विद्यालय आहे. म्हणजे ह्या जागेवर आता हे जर आपण पाहिलं, हे 24 आर्च दिलेले आहेत. 24 आर्य सत्य, 10 पिलर दिलेले आहेत, 10 पारामिता. म्हणजे हे बिल्डिंग बांधताना आपण ते बुद्ध बाबासाहेबांच्या जीवनाशी आधारित घेतलेले आहे. तसंच हे विहार जे आपण पाहतोय बाजूला, ह्या विहाराला बाहेरून कमळासारख्या पाकळ्या केल्या, त्या घेतल्या 109. बाबासाहेबांचा जन्म 14/4/91 झाला. 14 तारीख 14 महिना 91 वर्ष. याची पूर्ण बेरीज 109 म्हणून 109 कमळ. त्याच्यानंतर पाहिलं त्यांच्या जीवनामध्ये मोहर कधी आला. आपण जबीरचा नाव 1932 पासून बाबासाहेब लोकांसमोर आले, म्हणून त्या विहाराची जी रुंदी आहे ती 32 फूट. भगवान बुद्धाने आपल्या वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1929ला महाराष्ट्रातील सभा घेतली मुंबईला. वर्ष 1919 म्हणून 29व्या वर्षी गृहत्यागानंतर वयाच्या 35व्या वर्षी बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धाला बुद्धत्व. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 मध्ये नाशिक जवळ एक लेवले मुक्कामी घोषणा केली, निर्माण करायची. जरूर मी हिंदू म्हणून जन्मलो तरी मी हिंदू म्हणून म्हणणार नाही. जन्मणं माझ्या हातात नाही, मात्र कुठल्या धर्मात मरणं हे माझ्या हातात आहे. ही घोषणा 35ला गेली, म्हणून वरती पाकळ्या 35 घेतल्या. न भूतो न भविष्यात ही मानघटना गेली 56ला आणि 56ला आम्ही गेली. बाबासाहेब आपल्याचे 14 पुस्तकात 14 जन्म 14 तारखेला 14 एकर भूमी होती, 14 खिडक्या घेतल्या. हे विहार बांधताना सुद्धा भगवान बुद्धांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित. साधू 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 बहुत बढ़िया. उर्मिल हो रोम रोम से ध्वनि उठे मंगल मंगल तारखेला हा जो सूत्र पठणाचा कार्यक्रम संग्रामगिरी पहाडीवर घेतला जातो, तर आपल्या हृदयामध्ये श्रद्धा डेव्हलप व्हावी याच्यासाठी हा स्तुत्य असा उपक्रम भोळे
सर दरवर्षीप्रमाणे राबवतात आणि त्यांना सर्व श्रद्धावान उपासक उपासिका भरभरून साथ देतात. नवी मुंबई असेल, मुंबई, ठाणे, बदलापूर, उल्हासनगर, शहापूर, नाशिक, जळगाव, चाळीसगाव येथून उपासक येत असतात. तर हा याच्यासाठी अट्टहास आहे की धम्माप्रती तुमची श्रद्धा कशी वाढेल. आपण मगाशी बघितलं की पवन केदार सरांनी सांगितलं की कशा प्रकारे बोधिसत्वांना त्यांच्या विचारांना कमी केलं जाईल याच्यावर काम केलं जातं. तर आपण त्यांचे विचार कसे हायलाइट होतील याच्यावर काम करूया. ते त्यांचं काम करतील, आपण आपलं काम करूया. एक टीका टिप्पणी म्हणून नाही, परंतु गणतंत्र दिवसाच्या या सोहळ्यामध्ये संविधानाविषयी उहापोह व्हायला पाहिजे. आणि गणतंत्र दिवस दुसरं तिसरं काही नसून हा बाबासाहेबांनी म्हणजे त्यांच्या कार्यावरच हा भर दिला गेला पाहिजे की भारताला खऱ्या अर्थाने जे प्रजासत्ताक राष्ट्र बनवलं ते बोधिसत्व बाबासाहेबांच्या संविधानानुसारच. इथे 10-10 किलोमीटरवर भाषा, प्रांत, देश आणि खाण्यापिण्याचे पदार्थ बदलतात, तरी सुद्धा हा एवढा मोठा हा जम्बूद्वीप, हा भारत देश एका समानतेमध्ये कसा त्या संविधानाने बांधून ठेवलेला आहे. किती बाबासाहेबांची या कृतज्ञता या देशावर. आणि म्हणून त्यांचा गुणगान, त्यांच्या कार्याचा उहापोह होणं गरजेचं आहे. आपण या सहलीमधून एकच ध्यास घेऊन आपण परत जायचं आहे की बाबासाहेबांचं हे कार्य, त्यांनी दिलेला सद्धम्म याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. तुम्ही बाबासाहेबांचा जो आदेश आहे तो पाळणं गरजेचं आहे. ते आपण म्हणतो ना, जे खरे वारसदार होणं गरजेचं आहे, केवळ दिखाव्यासाठी नाही. म्हणून भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, मराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद सर, खूप छान. धरतीवरी कोसळला तो हैराण, गडपडतो जीवा चुळाया प्राण, हडकडतो जीव हळतो जीव तो लहान. हंस हा कोणाचा, हंस हा कोणाचा, हंस हा कोणाचा. युवराज सिद्धार्थाने हंसाला पाहिले, त्या क्षणी त्या ठिकाणी ते धावून गेले. पृथ्वीले लगबली त्या पाणी पाजले, हळूच बाण काढून औषध लावले. इतक्यात देवदत्त झुलत धावतो आला, सिद्धार्थाकडे क्षत्रियाचा धर्म गौतमा, माझ्या शिकारीवर माझा हक्क गौतमा. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. वादान वाजलो अधिक पेटला, प्रश्न सुटला असं वाटला. मग राजा पुढे जाऊन हा प्रश्न मांडला, मला त्याला
सांगितलं पटली सहा कुणाचा हंस हा कुणाचा शांती करुणा सागर गौतम वंदन करी वंदन कोणी सोडून आगर चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता मला भीमराया माऊलीची माया होता मला भीमराया तट घाले आई तिथ चाले छा विशाला दोन दोन पेन यांच्याई माझा मुलगा साहेब झाला बाबासाहेबांच्या पुण्याई बाई माझा मुलगा साहेब झाला बाबासाहेबांच्या पुण्याई बोलून भरला असे मधुर मंजूरानी ऐका रमाईची कहाणी वाघ घरात नेमान वाघ घरात नेमान कुंकू लावील रमान 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान आता बरोबर चाललंय रमा उपवाची राणी दलितांची माऊली नाव कमी रमान नाव कमी रमान कुंकू लावील 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 रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान नाही केली आशा सोन्याची तरी चिंता सदा धन्याची देवी पतीचा सन्मान देवी पतीचा सन्मान कुंकू लावील रमान 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान नंदाची ही माई झाली नवकोटीची आई ती वागली प्रेमान ती वागली प्रेमान कुंकू लावील रमान 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू
तू गावी मान टाळ्या टाळ्या टाळ्या. हे गाणं मस्त, हे गाणं सक्सेस झाला. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि मग इथं कोणी ना काही कारांत झालेला असतो. श्रोतापण सत्कामी अनागामी हे जे झालेलेच असतात. तिथे लोक तपून गेलेली आहे. प्रत्येक लेण्या कुठे असो, कशी लेणी असो, कोणी ना कोणी एक पथकगामी तरी तिथे राहतोच. म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गावर चालणार. तर एवढ्या जे लेण्या कोरलेल्या आहेत ते इथं नाही का केल्याच्या नंतर एवढ्या वेळेस बसले तुम्ही 10 मिनिटं तुम्हाला आणि ते बहुत जागृत झाला. काही काही लोकांना झाला असेल, काही काही लोकांना नाही. पण आपल्या चित्तातला अनित्यबोध जागृत झाला तर भगवान बुद्ध काय म्हणतात, जो व्यक्ती अनित्यबोध जागृत करून स्वतःला बघतो तो आजही तो मला बघतो. साधू साधू. त्याच्यासाठी जिथं जिथं लेणे आहे तिथं नाही का जाऊन नाही का भविष्यामध्ये कुठे गेले तर 10 मिनिटं नाही तर 20 मिनिटं अर्धा तास ध्यान करायचं. 5-10 मिनिटं म्हणजे एका होत नाही. आपल्या डोक्यामध्ये विचार येतात, आता जेवण करायचं आहे, आता तिकडे जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. आपलं मन स्थिर होतच नाही. स्थिर झालं तर टाइम होतो आणि नंतर नाही का आणि त्या बोधापर्यंत आपण पोहोचत नाही. त्याच्यासाठी वेळ लागतो. जे लॉंग शिबिर केले आहेत अशा जर लोकांना का लगेच कॅच करता येते. मग कोणाला कॅच करता येत नाही, येतात फोटो काढतात जातात. काय तर मूर्ती बघितली गेली बघितली. साधू साधू. आणि ते बोध जागृत करणं हे आपला उद्देश आहे. ठीक आहे, चला आता वेळ पण होतो. आता बघा फोटो वगैरे काढा. या जीवनात ते काहीच पुण्यकर्म करणार नाही तर हे मागचं शिडअन्न खाल्ल्यासारखं झालं म्हणे. आणि हे शिडअन्न मला माझ्या सासऱ्यांना खाऊ द्यायचं नाही. मला माझ्या सासऱ्यांना काय म्हणतात बुद्ध, अरे पुन्हा मनात आणू नको. त्या महाराज पहिला अनंत भक्तेची पुन्हा भगवंताला हात जोडतो, याचना करतो. उल्लेख आहे इसी दिंद नावाचा भिक्खू सुद्धा बुद्धाच्या वेळी प्रवचित झाला. पारायण सुत्ताचं सुत्त निपातामध्ये पारायण सुत्ताचं वाचन जर केलं, राजा प्रसेनजिताचा राजपुरोहिताचा मुलगा बावरी नावाचा हा व्यक्ती, ही नाव बुद्धिस्ट आहे. कल्याण हा बुद्धिस्ट महामार्ग, आदि कल्याण, मध्य कल्याण, पचारिनो चत्तारो ब्रह्मा वदन्ति आयुर्वनो सुखं वदन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्व देवता सब बुद्धान
भावेन सदा श्रुती भवन्तु ते भवतु शबमङ्गलम् रक्षन्तु शब देवता सब धम्मान् भावेन सदा सती भवन्तु ते भवतु शबमङ्गलम् भावेन सदा सती भवन्तु ते सुखी निघालो. तुम्ही घी आणि तूप टाकून बनवा. मी 4 वेळेस ते लड्डू खाईन. भंतेजींना 4 वेळेस देईल आणि भंतेजींना ते लड्डू देण्याची जबाबदारी माझी. ताईला खूप मी आशीर्वाद देतो. फक्त धम्मसेवक आणि थोडंसं हे करा. गाडीची ती काय आमची स्टेजची पूजा आहे. वंदन करा ना, लांबून वंदन करा, दोन्ही बाजूने उभे राहा. सर्वसंगानुभावेन सदा सोती भवन्तु ते. उपासक आणि उपासकांनो, धम्मयात्रा तुम्ही नागपूरला आलात, बरेचदा पुन्हा दुसऱ्यांदा सुद्धा आला. नागपूर तुम्ही बघा, नागपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ॲक्टिव्हिटीज चालतात. सोबत तुमचा जो काही महत्त्वाचा टप्पा होता तो संग्रहामध्ये ज्ञानज्योती त्यानंतर जो कार्यक्रम राहतो तो तुम्ही अटेंड करण्यासाठी आला. या सर्व आपल्या कुशल कर्मामधल्या गोष्टी आहेत. सोबत बाहेर गेल्याने, बाहेर फिरल्याने आपल्याला बऱ्याचशा नॉलेज प्राप्त होतो, ज्ञान प्राप्त होत असतो. पण एक गोष्ट प्रामुख्याने की समजून घ्यायची आपल्याला की अशी आहे की हे मनुष्य जीवन फार छोटंसं आहे. मनुष्य जीवन फार आणि फार छोटंसं आहे, खूप मोठं नाही आहे. त्याचं जर कॅल्क्युलेशन दिवस रात्रीचं जर करतो म्हटलं तर आपल्याला कुशल कर्म करण्यासाठी वेळ फार आणि फार छोटा मिळत असतो. जगण्यासाठी सुद्धा फार छोटासा असा वेळ मिळत असतो. म्हणून या मनुष्य जीवनाला चांगलं कसं जगताय याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. चांगलं जगण्यासाठी काही गोष्टीला अवॉइड करणं खूप गरजेचं असतं. जसं छोट्या किंतुपरंतुच्या ज्या गोष्टी असतात त्यामुळे टोटली अवॉइड करून द्यायचं. त्यावरती अति प्रतिक्रिया करत बसायचं नाही. ज्यांना सोपं जीवन जगायचं आहे, सोपं जीवन जगायचा असा अर्थ नाही की आम्ही स्टँडर्ड राहू शकत नाही का, स्टँडर्ड करू शकत नाही का. ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही सेवा करू शकता. जेव्हा छोट्या गोष्टीवरती किंतुपरंतु गोष्टीवरती आपण लक्ष पूर्णपणे करून टाकतो तेव्हा तो मनुष्य मानसिकरित्याने प्रगती करतो. तेव्हा त्याला त्याच्या मनाची ताकद बी लक्षात येतं की माझं मन कशा प्रकारे काम करतं. मग या अल्पशा छोट्याशा मनुष्य जीवनामध्ये जे सुखमय गोष्टी करतायत त्या करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. अन्यथा अंतिम क्षणाला पस्तावा निर्माण होता कामा नये की मी केलंच नाही, ते केलंच नाही, याच्या भीतीमुळे केलं नाही, तो काय मिळेल या भीतीमुळे मी काही केलं नाही, असं जीवनामध्ये जे आहे ते दोष येता कामा. म्हणून जे बी करायचं आहे हा विचार करायचा आहे
की जे होणार त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम मलाच भोगावे लागायचे आहे, तर मी चांगलं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेन. कारण की ज्या गोष्टीकडे मनुष्य बघतो, ज्या गोष्टी त्याला समाज दाखवतो किंवा ते दिसते, त्या प्रत्येक गोष्टी खऱ्या असतात असं नाही. खरं असतं आपलं मन असतं. त्या मनाला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्याला स्वीकारल्यानंतर त्याला पुन्हा करूशा जर वाटत असेल तर चांगल्या गोष्टीला पुन्हा करायला पाहिजे. तर अशा या संक्षिप्त धम्मदेशनेमध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की या छोट्याशा जीवनाचं सोनं करा. या जीवनामध्ये जे आहे ते आपल्याला आपल्या मन मुताबिक जगता येतं. मन मुताबिक आपल्याला जगता येतं. बुद्धाने त्यावरती कुठे पाबंदी लावलेली नाही. फक्त बुद्ध एवढेच म्हणतात की अतिशोक्ती नका करू. बुद्ध म्हणतात अतिशोक्ती नका करू. अतिशोक्ती जर कराल तर तुम्हाला दुःख होईल. बुद्ध जे आहे ते एवढे म्हणतात. म्हणून लोक आम्हाला बरेचसे प्रश्न करतात. जे आहे ते कधी कधी व्यापार करणारे लोक प्रश्न करतात, छोटा मोठा जे व्यापार करतात. पण ते जर आम्ही या गोष्टी केल्यात, ते जे नियम तुम्ही सांगता, या नियमामुळे आम्हाला भरपूर तकलीफ होते, तेव्हा काय करायचं? तेव्हा आम्हाला त्यांना समजून सांगायला लागतं की व्यावहारिक पक्ष हा वेगळा आहे, आध्यात्मिक पक्ष हा वेगळा आहे. या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागत असतो. व्यावहारिक पक्षामध्ये आपल्याला आपली रक्षा करावं लागतं. आपल्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला रक्षा करावं लागतं आणि रक्षा करता आणि कमी जास्त गोष्टी होत असतात, त्यात काही होत राहत नाही. पण आध्यात्मिक पक्षामध्ये आपल्याला माहीत असतं की मला या गोष्टी करायच्या आहेत, ह्या गोष्टीच माझ्यासाठी या कुशल कर्म करतात. म्हणून बुद्धांच्या या वाणीवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपल्याला या गोष्टी समजून घ्यायचं आहे की माझ्या अल्पशा जीवनामध्ये कोण काय मिळेल याकडे पाहू नका. कधी कुठला नियम जर तुम्हाला आडा येत असेल तुमच्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी, तर त्या नियमाला जे ते बाजूला ठेवा. नियमाने काही आणलेलं नाही आहे चांगल्या गोष्टी करण्यासाठी. कारण की काळ बदललेला आहे. तो काळ आता नाही, तो काळ 2,000 वर्षापूर्वीचा. आताचा काळ वेगळा आहे. आताचा काळ हा वेगळा आहे. म्हणून ही गोष्ट समजून घ्यायचं आहे. जीवनामध्ये काही करायच्या नको करा. तुम्ही दान करा किंवा नको करा, तुम्ही शिलाचं पालन करायच्या नको करा, पण मैत्री भावनेचा अभ्यास नित्य नियम रोज करत साधू साधू साधू. काही करा, काही करायच्या नको करा, पण मैत्री भावनाला तुम्ही कदापि सोडू नका. 5 मिनटं करा, 2 मिनटं करा, 1 मिनटं करा, पण मैत्री भावना करत चला. याच्याने होणार का की आपल्या मनामध्ये जो बेमतलबचा ताण तणाव चालतो, बेमतलबचं टेन्शन चालतो, बेमतलब की उदासीपणा चालत असतो, याला आळा बसण्यासाठी खूप आणि खूप कारण आहे. कारण की कधी कोणाला दानाचं जमते तर सील जमत नाही, कोणाला सील जमते तर दान जमत नाही, कोणाला ध्यान साधनं जमते तर या गोष्टी जमत नाही. पण मैत्री भावना ही सर्वांना जमू शकते, सर्वांना जमते. त्यासाठी तुम्हाला एकांताची गरज असली का नसली का तरी चालतं. एकांत मिळालं का नाही मिळालं कसं चालतं. तुम्ही जर कुठे ट्रॅव्हल करत असाल तरी तुम्ही त्या जागेवरती बसून डोळे बंद करून सर्वांच्या प्रती मैत्री भावना करू शकता. मैत्री भावनेचं कुठलं स्वरूप नाही, फिक्स असं काही आणि काही स्वरूप नाही. तुम्हाला जसं वाटतं तसं मैत्री भावना करत चाला. खुद आपल्या मनामध्ये जे आहे ते आणखी त्या गोष्टी ॲड होत जातात, नवीन नवीन गोष्टी जोडतात. अरे मला याविषयी सुद्धा मैत्री भावनाचा विचार करायचा. कारण की हाच प्रश्न जेव्हा बनते, आनंद भगवान बुद्धाला म्हणतात की बनते, तुम्ही मैत्री भावनाचा उपदेश करता, फार चांगला उपदेश आहे आणि आपल्या धर्मामध्ये एक छोटासा उपदेश जे आहे ते दिसून येतो. त्यावरती बनते म्हणतात, भगवान बुद्ध म्हणतात आनंद आनंद असं बोलू नको. माझा धम्मसा मैत्री भावनेवरती जे आहे ते उभारलेला आहे. माझा धम्मसा मैत्री भावनेवरती उभारलेला आहे. आणि मैत्री भावना ही जी आहे ते आपल्याला कुशल कर्म जे आहे ते उत्पन्न करतं आणि झाडं अवतारून जे आहे ते उत्पन्न करतं. तर अशा संक्षिप्तमध्ये सांगायचं झालं तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे आहेत त्याला एका विषयावरती बोलता येणार असं भरपूर सारे विषय आहेत. पण सांगायचं हा सांगतो की या जीवनाचं सोनं करा. आज ना उद्या सर्वांना या मनुष्य लोकाला सोडून जायचं आहे. पण सोडून जाण्याच्या पूर्वी आपल्या कुशल कर्मामध्ये वाढ करायची आहे. आपल्याला चांगले कर्म करायचे आहेत. स्वतःसाठी चांगले कर्म करायचे, परिवारासाठी चांगले कर्म करायचे आणि समाजासाठी सुद्धा चांगले कर्म करायचे. भले आपल्याला 10 वेळा हार भेटली तरी चालेल, आपलं नाही ऐकलं तरी चालेल, पण चांगल्या गोष्टीसाठी थोडं ना थोडं झटायचं, कुठे ना कुठे संघर्ष करायचा. समोरचा व्यक्ती ऐकूच्या नाही ऐकतो तो त्याचा प्रश्न आहे. आपण आपल्याकडून आपलं कर्म चांगलं करत जायचं, हा विचार करत चालायचा.
कारण की धम्माचं जसं मी काल जे काही म्हणजे प्रश्नामध्ये उपासकांचे 10 गुण वाचून सांगितलेले आहे, त्यामध्ये आपलं कर्तव्य आहे की आपल्याला सुद्धा धम्माला कसं बल देता येणार याकडे आपल्याला प्रयत्न करायचे आहे. हे सत्य समजून घ्यायचं, जाणून घ्यायचं आहे. या छोट्याशा जीवनामध्ये आपल्याला आपलं कर्म चांगले करायचं आहे आणि चांगले कर्म हमेशाच आज नव्हते आपल्या कामीच येणार, कधी आणि कधी वाईट असते. आणखी कर्म काय करतं, घुमून फिरून बरोबर समजते. म्हणून बुद्ध कर्माविषयी जे आहे ते खूप सावधतेने सांगतात. म्हणून यामध्ये सर्वात चांगलं कर्म मैत्री भावनेचं कर्म आहे, जे चित्ताच्या द्वारे केलं जात असतं. आणि चित्ताच्या द्वारे केलेलं कर्म जे आहे ते वाईट कर्म होतं आणि ते मैत्री भावनेचं कर्म समोर उत्पन्न होतं. काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे वारंवार आपल्याला प्रश्न करतं. बरोबर नाही आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे बरोबर असं. तर अशा या गोष्टी आहेत. या छोट्याशा जीवनाला न्याय द्या. कुणाच्या निंदेमध्ये पडू नका, कुणाच्या चुगलीमध्ये पडू नका, व्यक्त बडबड्यामध्ये पडू नका. खाली वेळ असेल तर वाचन करा, खाली वेळ असेल तर वाचन करा. बाबासाहेबांचे पुस्तकं विकत घ्या. चांगले चांगले रायटर्स आहेत आता सध्या उपलब्ध, त्यांचे जे आहे बुक्स घ्या. खाली टाईम असेल तर परिसर पाठाच्या पुस्तकामध्ये सूत्र वाचून बसा. पण खाली जे आहे ते टी व्ही पाहण्यात, खूप सारे मोबाईलवरती जे काय येतात ते बघण्यामध्ये वेळ जमू नका. कारण की त्यातून आपल्याला लाभ काहीच नाही, काहीच लाभ नाही. उलट मन विकृत होतं त्याच्यात. तर याकडे बघायला पाहिजे असं नाही की नाही, पण त्याचं काही लिमिट असायला पाहिजे. 10, 15, 20 मिनिटं, अर्धा घंटा खूप झालं ते काय. त्यानंतर त्याला वाटलं आपलं ज्याचे काम करायचं हे सत्य अंतिममध्ये जे आहे ते सत्य सांगून घेतो. या छोट्याशा जीवनाला, या छोट्याशा जीवनामध्ये जो वेळ गेला तो गेला, जो वाचलेला आहे तो वाचलेल्या वेळामध्ये जास्तीत जास्त चांगले कार्य करा. जिथे कुठे तुम्हाला फिरण्याची संधी आहे, तुमच्या बजेटमध्ये आहे, निश्चित फिरायला जा. थोडासा माइंड फ्रेश होतो त्याच्याने, नवीन गोष्टी पण माहिती होतो, एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स निर्माण होत असतो आणि त्याच्यातून आणखी काही निर्णय घेण्यासाठी चांगलं होतं. कारण की जेव्हा आम्ही विदेशात गेलो, विदेशामध्ये जेव्हा काही लोकांसोबत भेटलो, भरपूर काळ राहिला, तर तेव्हा इथे जे पारंपरिक जे विचार आमच्या डोक्यामध्ये होते त्यांचा पूर्णपणे आम्ही त्याग केला. आणि अभ्यासाच्या माध्यमातून एवढं लक्षात आलं की बुद्धाने मनुष्याच्या सुखासाठी सांगितलेलं आहे आणि सुख ज्या गोष्टींचे येत आहे त्या गोष्टी करायला पाहिजे. त्यासाठी कुठल्या गोष्टी बाधा येत नाही. कारण की भगवंताने जे आहे ते परिस्थितीनुसार धर्म सांगितलेला आहे. कोणाला काय समजते तेच त्याला सांगितले. सर्वांना अभिधर्म सांगितलेला नाही आहे, सर्वांना विपश्यना डायरेक्ट सांगितलेली नाही आहे. कोणाला ज्याला सील समजते त्याला सील समजलं, ज्याला दान समजते त्याला दान समजवलं, ज्याला अभिधर्म समजते त्याला अभिधर्म समजलं. तर आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये एकच गोष्ट सर्व समजू शकत नाही. सर्वांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी समजत असतात. तर ती आपली क्षमता जाणून आपल्याला धम्म जाणायचा आणि ती क्षमता समजून जाणून आपल्याला आपल्या धर्माचं कार्य करायचं आहे. पण कार्य करायचं जरूर आहे, कार्य करायचं जरूर आहे. कारण की या तिनका जर आपण थोडं काम करू तर तुम्हाला आणखी वाढेल. ध्यान साधना मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मेडिटेशनचे तुम्ही बरेचसे लोक विपस्सी साधक आहात, खूप चांगली गोष्ट आहे, त्यामध्ये काही दोन राहणार नाही आहे. ध्यान साधनाला जो काही वेळ भेटेल तो वेळ आपल्याला वापरायचा आहे. कारण की बुद्ध धर्मामध्ये अंतिम मुक्तीचा मार्ग हाच आहे. यातूनच जे आहे ते आपला माइंड व्यवस्थित करतो. मी बऱ्याचशा ठिकाणी जातो तर बरेचसे लोक या गोष्टीकडे दूर जातात. तर मी त्यांना समजून सांगताना सांगतो की चला 1 घंटा नोका करू, चालेल, काय प्रॉब्लेम नाही, अर्धा घंटा नोका करू, फक्त 10 मिनिटं स्वतःला. कारण की आपल्याला ती टेक्निक माहीत असायला पाहिजे की लोकांना 5 मिनिटासाठी कामाला बसवता आलं पाहिजे. 5 मिनिटं जर बसले तर समजायला की पुढचे 10 मिनिटं ते बसू शकतात. पण 10 मिनिटं जर बसत राहिले कंटिन्यू 15 दिवस, 1 महिना, 2 महिने बसत राहिले तर मग त्यांना 10 दिवसाचं सिलेक्ट करण्याची जिज्ञासा फुटफुकत निर्माण. तर कुणावरती आपलं कितीही सत्य असलं तरी थोपवण्याचा प्रयत्न करू. पहिले त्याचा माइंड चेंज करा, त्याला काय आवडते काय नाही आवडते आणि ते जज करून आपल्याला काय सांगायला पाहिजे, कसं सांगायला पाहिजे या प्रकारे विचार करा. विचार करून त्याला हळूहळू सांगायचा. एका वेळेस जर तुम्ही कुठली चांगली गोष्ट, सत्य गोष्ट बी त्याच्यावरती सांगण्याचा प्रयत्न करा तर तो तिथून पळून जायला, तो ऐकणार. मग सांगण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक असतात, त्या टेक्निक आपल्याला वापरायच्या. कारण की बुद्धिस्ट लोकांची खासियत आहे की
एका मार्गाने काम होत नसेल तर तो त्यावरती दुसऱ्या आयडिया निर्माण करतो आणि दुसरी आयडिया निर्माण करून ते काम करण्याचा प्रयत्न करतो. त्या आयडियाने जर काम नसेल तर तिसरी आयडिया ते काढतो, तिसरा उपाय तो सुचतो, पण जे आहे ते करत आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं की रिश्तेदारीमध्ये जे आहे ते किंवा व्यवहार करत असताना कार्य करत असताना मनमुटाव होत असतात, त्यामध्ये काही दोन राहणार नाही. मनमुटाव अशा प्रकारे होतात की असं वाटते की यापासून दूर जायला पाहिजे किंवा यापासून जे आहे टोटली तोडून टाकायला पाहिजे. पण जीवनात अशी गलती करू नका. जर कोणासोबत नाही पटत किंवा दूर जायचं असेल तर गेला तर काही हरकत नाही, पण वापसी येण्याचे जे माध्यम आहे, जे साधन आहे ते तसं वाचून ठेवा. असं बी तोडू नका एकमेकाला की दुबारा जाताना वापस जाताना खूप त्रास होईल असं काही आणि काही करू नका. म्हणजे जसं एखादी रिलेशन आहे, उदाहरण त्याच्यामध्ये झगडा झाला आणि त्यानंतर त्यामध्ये ते बोलतात की आजपासून तुझं माझं काही आणि काही तर समान अशा प्रकारे करू. कारण की या जीवनामध्ये आपण आलेलो आहोत, आपले कोणी रिश्तेदार बनलेले आहेत, तर ज्या त्याचं मागे काही ना काही कारण आहे म्हणून ते रिश्तेदार आहेत. काही ना काही कारण आहे आपण तेवढे क्लोज आहोत. त्या कारणाला जाणून समजून जर कधी असं किंतु परंतुचं कारण झालं, तोडायचं काम झालं तर तोडून एकाएकी अलग व्हायचं. असा मार्ग ठेवायचा की जर वापस आपल्याला नंतर काळांतराने काही गोष्टी बदलतात, काही गोष्टी परिवर्तित होतात. परिवर्तित झाल्यानंतर जर वापसी यायचं काम पडलं तर आपल्याला तो मार्ग मोकळा असायला पाहिजे, त्याच्यात बाधा असता कामा नये किंवा तो मार्ग समाप्त होता कामा नाही, फ्री असायला. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे आणि की आम्हाला बऱ्याचशा गोष्टी आढळतात, तेव्हा त्यावर लक्ष देतं की नाही मनुष्य कशा प्रकारे काय करतो आणि काय नाही करत. तर तुम्ही तथागत बुद्ध विहार वैशालनगरमध्ये आलात, खूप चांगली गोष्ट आहे. मागच्या वर्षी जेव्हा आला होतात, मागच्या वर्षी तेव्हा पहिल्या वर्षी जेव्हा आलात तेव्हा मी थायलंडला गेलो होतो. त्यानंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा आला तर आपण या मूळ गणपतीचं काम केलेलं होतं. आपल्याकडे भंतेजी बसलेले आहे, संघरत्न भंतेजी बसले आहेत, तेव्हा त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने इथे दान केलेलं होतं. त्यानंतर दान द्यायची तिथे सुद्धा लागलेलं आहे, असं नाही केलं. ज्या लोकांनी दान दिलं होतं त्या लोकांचं बरोबर दान लावलं. त्या लोकांनी सोन्याचे चांदीचे जे सिक्के आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्या सुद्धा इथे दान केलेले आहे. तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसेल म्हणून सांगतो तुम्हाला. तर हे मूलगंध कृती आहे. या मूलगंध कृतीचा जो खरा उल्लेख आहे तो भगवान बुद्धाशी संबंधित आहे. मूलगंध कृतीमध्ये जिथे भगवान बुद्ध वास करतात त्याला मूलगंध कृती म्हणतात. आणि वज्रासन ज्यावरती भगवान बुद्ध म्हणजे सम्यक संबुद्ध झाले होते त्या स्थानाला वज्रासन म्हणतात. जरी ते नसेल तरी फक्त त्यांचे नाव आपण इथे घेतले, जरी कोणी लोकांना त्याचा विचार करताय ज्या प्रकारे, आणि ते सर्व वेगवेगळ्या लोकांनी जी श्रद्धेतून दान दिले त्या दानातून निर्माण केलेलं होतं. तेव्हा त्यानंतर मग मला ते ब्रेक पडला आणि मग यावर तिथे आला. हर वर्षीला इथे जेव्हा मी वाटतं सिलेक्ट किंवा तुमच्या परिचित कोणी जर येत असेल तर त्यांना या प्रकारे तुम्ही ॲड्रेस सांगू शकता की म्हणजे तिथे जायचं म्हणजे अंगीकर आहे. जी साधारण व्यवस्था आहे असं खूप हायफाय व्यवस्था नाही. हळूहळू पाहू आपण याला आणखी काय चांगलं करता येईल, आणखी काय चांगलं परिवर्तित करता येईल ते करण्याचा आपण हळूहळू प्रयत्न करूया. कारण की अशा बऱ्याचशा बेसिक गोष्टी अजून गरजेच्या आहेत त्या करणं, पण मी आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करतो की त्या आणखी चांगल्या कशा पूर्ण करता येईल याकडे म्हणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून येणाऱ्याला तेवढा त्रास होता कामा नये. कारण की लोक येत जात राहतील तर मग त्या गोष्टी कशा चांगल्या फुलफिल करता येतात. म्हणजे लोक येणार आहेत तर मग त्या गोष्टीला फुलफिल करण्यात काही अर्थ असं वाटत. तर असो, तुम्हाला जेव्हा कधी तुम्हाला वाटलं की नागपूरला यायचं आणि राहायचं कुठं हा प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही या तथागत बुद्ध विहार वैशालनगरमध्ये आरामात राहू शकता. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस राहू शकता. नागपूर घुमू शकता. आपल्या श्रद्धेनुसार जे करायचं ते करू शकता आणि या ते पुन्हा वापस जाऊ शकतात. तर या प्रकारे ज्या सूचना आहेत त्या माहिती आहेत आणि तुमचं जे आहे ते आल्याबद्दल खूप खूप स्वागत. बंधूंचं खूप खूप धन्यवाद. बंधू जे आहेत ते कंटिन्यू येत असतात. त्यांचा बराचसा अभ्यास आहे. त्यांच्या वाणीवरून आपल्याला आम्हाला लक्षात येतं की त्यांचा भरपूर सारा अभ्यास आहे. तो सुद्धा तुम्हाला कामी पडेल. काही कुठले प्रश्न धर्माचे तर तुम्ही विचारू शकता, बेधडक विचारू शकता. मी बऱ्याचशा लोकांच्या प्रश्नाचे उत्तर देतो, पण ते ट्रॅडिशनल उत्तर देत नाही, पारंपरिक उत्तर देत नाही. कारण की मी हर संडेला अमेरिका या ठिकाणी वर्ग घेतो, ऑनलाईन वर्ग घेतो अमेरिकेचा. आज सुद्धा मला 8:30ला वर्ग असतो.
त्यांच्याकडे त्यांच्या लेवलचे प्रश्न आहेत, पण जे मी सांगतो ते त्यांना पटतं, कारण की मी म्हणजे तुमच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये घडतात त्याच गोष्टीला संदर्भ देऊन ते प्रश्न सांगतो आणि त्यांना ते पटत असतात. तर असो, या वेगळ्या गोष्टी आहेत. सांगायचं की जीवनात प्रश्न पडले तर विचारायचे, जेणेकरून आपलं कुठे धर्माचं काम अडलं नाही पाहिजे. आणि ते धर्माचं काम अडलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ओढून जात असतात. तर हे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, धर्मदिष्टा तर काही खूपशी सांगायची नाही आहे, कारण ते धर्म सांगण्यासाठी मग विशिष्ट बसावं लागतं, विशिष्ट ऐकण्याचा मूळ बनवावं लागतं आणि मग त्या गोष्टी चालतात. मग त्यामुळे प्रश्न उत्तरं चालतात आणि मग तो टाईम अनलिमिटेड राहतो अशा प्रकारे. तर तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. असेच तुम्ही येत चला, म्हणजे ते कुठल्या बी अपेक्षा न ठेवता तुम्ही इथे येत चला, आपल्या प्रकारे धर्माचा अभ्यास करत चला. नागपूर ही फार चांगली भूमी आहे, आणखी चांगलं बनवायचं आहे. तुमचं स्वरूप पाहून इथले जे अनजागरूक लोक आहेत ते जागरूक होऊन जाते. अशा प्रकारे आपल्याला मिळून काम करायचं आहे. तर भंतेजींचं खूप खूप स्वागत. तुम्ही असेच येत राहा. ज्या बी सुविधा आहे हळूहळू आपण वाढवण्याचा प्रयत्न करूया, कारण की सध्या तरी भंतेजी तिथलं सर्व काही बदलत आहे. कमिटी आहे असं नाही की नाही म्हणून, पण जसं पाहिजे तसं नाही आहे. तर बऱ्याचशा किंतु परंतु आहे, पण जी काही बदलत आहे सध्या भंतेजीच बदलत आहे, दुसरं कोणी बदलत नाही. मग त्या गोष्टीला आणखी चांगलं करण्यासाठी थोडा वेळ लागला आहे. तर तुमचं खूप खूप स्वागत, तुमचा खूप खूप साधुवाद. असेच येत चला आणि जे आहे ते आपलं ध्यान समजून याला चला. विनंती करतो. सुभाष मोरे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. महामानव परमपूज्य पूज्यश्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथांग अशा क्रांतीला कोटी कोटी वंदन. पूज्य भिक्षू संघास त्रिवार वंदन. आणि या विहारामध्ये या धम्म यात्रेस सामील झालेले सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांना सप्रेम जय हिंद करतो. आज आपल्या या धम्म यात्रेचा सांगता सोहळा अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. खूप सर्वांप्रती कृतज्ञतेनं हृदय भरून येतं. विशेष करून आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज भगवंतांनी महापरिनिब्बाणाची घोषणा केली होती चापाल चैत्य इथे, आणि आज ती माघ पौर्णिमा आहे. आणि अतिशय या पवित्र अशा पावन दिवशी आपण सर्व एकत्रित आलात. पूज्य भंतेंनी आपल्याला थोडक्यात जीवनाचा सार सांगितला आणि जीवन जगताना कसा धम्म अनुसरायचा असतो. भंतेंनी एका शब्दामध्ये सांगितलं की केवळ मेत्ता वाढवा. जरी तुम्हाला दान करता आलं नाही किंवा शील पालन करता आलं नाही तरी चालेल, परंतु मैत्ता भावना करणं नितांत गरजेचं आहे. खरोखर भंतेंनी सांगितलं की आनंद प्रश्न विचारतात, पुन्हा मी रिपीट करतो, आनंद विचारतात की भंते आपला, मला तर वाटतं की हा मैत्रीवर आपला धर्म मला वाटतं अर्धा धर्म आहे. तर भंते भगवान म्हणतात की आनंद असं बोलू नको, माझा धर्म संपूर्ण मैत्री आहे. साधू साधू साधू. आपण मेत्ता भावना आपण करू शकतो. आपण सर्व साधक आहात, गंभीर साधक आहात. कुणी शिबिर 10 दिवशी केलं, कुणी नाही केलं, परंतु हा धम्म अट्रॅक्ट करतो, तुम्हाला खेचतो, कारण की तुमच्या चित्तामध्ये त्या तरंग आहेत, त्या धम्माच्या वेवलेन्स आहेत. तर मी अधिक न वेळ घेता मला इथे या क्षणी धम्मपदातलं यमक वर्गातलं एक पद आठवतं, ते मी म्हणतो. यमक वर्गातलं पद आहे, 2 पद आहेत. यमक म्हणजे जोडी. मनो सेठा मनोमना मनोमया, मनो सेठा मनोमया, मनसाचे पदुठ्ठेन भास
करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्रं वहतो पदो. एक पद आहे. दुसरं पद आहे मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अयपायिनी. म्हणजे काय? मन सर्व गोष्टींचं प्रधान आहे. जर कोणी प्रतिष्ठित मनाने बोलेल, कार्य करेल, वागेल, चिंतन करेल, त्याच्या मागे दुःख असं येईल जसं बैलांना झुकलेल्या बैलगाड्यांच्या मागे दुःखाची चाकं चालली जातात, तसं ते दुःख तुमच्या मागे येणार आहे. आणि दुसरं एक पद आहे त्याच्यामध्ये, जर प्रसन्न मनाने कोणी बोलेल, वागेल, चिंतन करेल, मनन करेल, म्हणजेच मेत्ता भावना करेल, त्याच्या मागे सुख असं येईल जशी सावली त्याचा जीवनभर कधी साथ सोडत नाही. तर हे धम्मपदाचं हे पद आठवलं. आपण मला इथे बोलवलं, विशेष करून प्रिय भोळे सरांचं मी आभार व्यक्त करतो. कारण की एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये, मुंबईसारख्या या धावपळीच्या जीवनांमध्ये ते वेळात वेळ काढून सर्वांना एकत्रित करतात. मी बघतो बरेचसे अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत, ते कुठे समाजामध्ये दिसत नाहीत. कुठेतरी सोप्याखाली पंख्याची हवा घेत बसलेले आहेत, टी व्ही समोर रिमोटचे बटणं दाबत बसलेले आहेत. आपण चित्र उभं करा आणि ते आमच्यासारख्यांना पण मोटिवेट करतात. सर तुम्ही या, यांना कॉल करा, किंवा सर्वांना आपल्याला कॉल करून सांगतात तिकीट काढा, स्वतःचं तुम्ही अपडेट ठेवा आणि या धम्मयात्रेला तुम्ही चला. तर हे करण्यामागचा निस्वार्थ त्यांचा हेतू आहे. निस्वार्थ हेतू असा आहे की लोकांमध्ये बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा डेव्हलप व्हावी, श्रद्धा उत्पन्न व्हावी, जेणेकरून हे मनुष्याचं जीवन सार्थक व्हावं. आणि अशा ठिकाणी ते घेऊन येतात. या विहारामध्ये अल्प अशा म्हणजे कमी खर्चामध्ये, नो प्रॉफिट नो लॉस जे आहे बाबा हे तुमचंच आहे. आणि ते अतिशय प्रामाणिकपणे जो काही खर्च असेल तो हायलाईट करतात, तो दाखवतात, शो करतात. आणि नंतर उरलेल्या पैशातून पुन्हा एखादी अजून ट्रीप ते घडून आणतात. हे मोठं महाकुशल कर्म आहे त्यांचं. तर त्या आपण सर्व भागीदार म्हणतो. तर अशा लोकांना यालाच म्हणतात कल्याण मित्र. तर अशा लोकांची संगसाथ कधी सोडू नये. आणि वेळोवेळी आपण पुन्हा नागपूर नगरीमध्ये येऊन या विहारामध्ये आपण काय सेवा देऊ शकतो. मला विशेष करून आपल्या भगिनींचा मी थँक्स म्हणतो. त्यांनी पण सकाळी उठून साफसफाई केली. कारण की आपल्या पाऊल खुणाही आपण गेलो तर आपल्या पाऊल खुणाही दिसता कामा नये. इथे कुठलाही कचरा या विहारामध्ये दिसता कामा नये. हे सुद्धा अतिशय महान मोठं कुशल कर्म आहे. तर सर्वांप्रती मी धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपण या ज्या 3-4 दिवसामध्ये जे कुशल कर्म आपण अर्जित केलं ते आपल्या बोधिसत्व बाबासाहेबांना आपण सर्वजण अर्पित करूया. आणि इथेच थांबतो. साधुवाद देतो. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम. आनंद कांबळे व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विश्ववंदनीय महाकारुणिक भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व महामानव, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारास विचारास आणि त्यांच्या प्रतिमास निवारवंदन. या ठिकाणी उपस्थित असलेले धर्मगुरू आपले आदरणीय सारिपुत्र बनते, त्याचबरोबर आरोग्यज्योती बनते आणि संघरत्न बनते, पंचांग प्रणाम. उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, माता भगिनी यांना माझा मैत्रीपूर्वक जय भीम. माझी पहिलाच प्रथमचं हे ताडोबाचं आणि 4-5 वर्षापासून पाहत होतो, जायचं आमचे मोरेसाहेब पण आम्हाला अनुभव होतं. पण यावेळेला आमचे ताडेसाहेब आमच्या सोबत आले आणि त्यांच्यामुळे आम्हाला हे मिळालं. आणि मोरेसाहेबांनी पण आम्हाला सहकार्य दिलं आणि आम्ही आलो. तर याचा आनंद इतका वाटला की जो कार्यक्रम आम्ही कधी पाहिला नव्हता अशा प्रकारे इथे बघायला मिळाला.
जसं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही जे कार्यक्रम केलेले आहे त्याच प्रकारे या आमच्या भगिनींनी कार्यक्रम अगदी तंतोतंत केले. काही सांगायची गरज लागली नाही, अजिबात त्यांना सांगायची गरज लागली नाही. त्याबद्दल पण त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो की खूप तुम्ही चांगला धम्म मार्गावर असल्यामुळे ते शक्य आहे, अन्यथा शक्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर ज्या बंधेंनी आपल्याला धर्मदेशना दिल्या एकदम सुपर दिल्या. म्हणजे त्यांचा जे धर्मामध्ये ओढून घ्यायची माणसं आहेत ना, ती कला त्यांच्यामध्ये दिसते की जी आपल्याला प्राप्त होते, की जी आपण वस्तुस्थिती त्यांनी सांगितली आणि आपल्याला मान्य करावं लागते. म्हणजे इतकं त्यांनी सत्य गोष्टी सांगितल्या आहेत. आणि भोळे सरांचं तर काय बोलायची गरज नाही. त्यांनी इतकी सोय चांगली केली की आम्ही आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण अशा पद्धतीने नियोजनबद्ध कुठे भेटलं नाही आम्हाला. आम्ही गेलो नाही बऱ्याच ठिकाणी, नाहीतर आधी इकडे आधी तिकडे कोण काय नाही कसे कोण आपल्याच तालात असे असतात. पण या ठिकाणी पाहायला मिळालं की सगळी आपली एकी होती आणि या एकीमुळे आपण संघटित झालो आणि चांगला आपण कार्यक्रम केला. मला आनंद वाटला. मी पुढेही आपल्या कार्यक्रमाला येईल, कारण का मला धर्माची आवड आहे. त्यामुळे आपल्याला ते धर्म म्हटलं की पहिलं प्राधान्य आहे, बाकीचं आपण काही देत नाही. आणि साधना दोनच गोष्टी मी मानतो, बाकी कुठे मी जात नाही. तर अशा प्रकारे जे आपल्याला धर्म मिळाला तर आपल्याला आणखीन माणसं वाढवायला पाहिजे की जेणेकरून आपले जे आलेले आहेत त्यांना हे बंधेंकडून मिळालेलं मार्गदर्शन आपल्याला जसं मिळालं तसं त्यांनाही प्राप्त होतं, अशी मी भावना व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय गुरु. साधू साधू साधू. धन्यवाद सर. भगवतो अर्हतो सम्मा बुद्धस्य हेच संगा अतीताच हेच संगा अनागता 55 ये संगा अहमवंदा मी सबला अहमवंदा मी सबला अहमवंदा मी सबला. विश्ववंदनीय जगद्गुरु लोकनायक देव आणि मनुष्याचे शास्ता भगवान अरिहंत सम्यक संबुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोटची पोरं यांनी धर्माच्या प्रचाराने प्रसारासाठी दान देणारा दानवीर धर्मवीर राजा जिल्हाच्या देवानाम PhD सम्राट अशोक यांच्या कार्याचा सहस्र कोटी कोटी पंचांबरोबर आज वर्णन करून आपणास श्रद्धापूर्वक उपस्थित सस्नेह माहिती करत आज आपलं या महान अशा धर्म यात्रेचा समर्पणाचा दिवस आहे. पाहतो मी सगळ्या माझ्या उपस्थित बहिणी सर्व एका एरियात नाही हो. मुंबई नवी मुंबई मुंबईचे उपनगर उल्हासनगर कल्याण शहापूर वाशिम आणि इथूनही लोक आणि आज या धर्मयात्रेचं समर्पण
अद्भुत घटना घडली. आज घडते आहे. आज महापौर्णिमा आहे. हो, आजची महापौर्णिमा. सुमारे 26,000 वर्षापूर्वी थकले होते हो माझे तथागत. माझे शास्त्रात थकले होते. ती वैशाली नगरी आज आपण उपासिके ह्या वैशाली नगरीमध्ये हा किती दुःशकराचा आहे. खूप भगवंताला प्रिय होती ती वैशाली नगरी. खूप अप्रतिम प्रेम होतं तथागतांचं वैशाली नगरी. त्यांचं शरीर थकलंय, जीर्ण झालंय आणि चालता चालता मागे वळतोय. दोन वेळा मागे वळून पाहतात. बाजूला आनंद म्हणते आहे, भगवान आपण अनेक वेळा त्या नगरीकडे का पाहतो. आनंद, अरे मी घोषणा केली रे, मी घोषणा करून माझे आई संस्कार सोडले. मला पाहू दे ती नगरी. डोळे भरून तथागत ही नगरी पाहत. त्या नगरीचं अंतिम दर्शन करत. आणि ती घोषणा पौर्णिमाची आजचीच आहे. हीच पौर्णिमे माझ्या ह्या अनेक बहीण भावंडांचा उपवास आहे. आणि आज ह्या वैशाली नगरीतून आपण आपलं समर्पण करतो. याच्यासारखं पुण्य कर्म काय अद्भुत तिथे तुमचं ध्यान. ही पौर्णिमा सफल झाली. इथं पुण्य तुम्ही असीम पुण्य घेऊन चालेल. 30-31 तुमचं ते महापरिचय इथे सकाळचं धर्मचर्चा आणि अगदी प्रत्येकाला वेगवेगळं कृष्ण म्हणून त्यांनी आपलं ध्यान करून आपलं अर्जित पूर्ण केलं. खूप भाग्यशाली दिवस आहे. अद्भुत असीम पुण्य घेतलं, गणना होऊ शकत. भंतेजींनी सांगितलं, सारीपुत्र भंतेजींनी सांगितलं. ते सारीपुत्र मला ते आठवत होतं तर सारीपुत्र भंतेजी ते सारीपुत्र भगवंताचे राईट हँड एकच जाता त्यांची. ये धम्मा हे कृपा बाबा तेच हेतू तथागतो तेच रचय विनोद होती एवं वादी महाशब्द. एक सारीपुत्र होते तिथे असं तिथला विचार वेद करू नका रे बाबांनो. हा विगत करू नका. खूप छोटं जीवन खूप मनुष्य भाव दुर्लभ जीवन मिळाले. वाढीमध्ये झालं. आणि ते साईपुत्र वंदिनी विचारतात अश्वजितांना, हे तुमच्याबरोबर ती परमशांती कशी आहे. काय वाद आहे तुमच्या शास्त्राचा तुमच्या गुरुचा. ते म्हणजे ये धम्मा हे तू बाबा तेच हेतू तथागतो तेच नचयो निरोध होती एवं आदी मा शनो. माझा काय वाद आहे. जी वस्तू ज्या कारणामुळे उत्पन्न होते त्या उत्पत्तीचं कारण सांगतात. कारण आहे ते निवारणाचा मागे सांगतात. हाच वाद माझ्या महाश्रवण गौतमाचा आहे असं सारीपुत्रांना सांगतात. सारीपुत्र त्या खेळी मुक्तीच्या श्रोता पण पडले. आणि आपल्याला पण आज सारीपुत्र भक्ती संघाबरोबर आर्यबरोबर संघ आणि त्याच्याकडे एक अद्भुत खजाना आपण घेऊन चाललेलो आहे. मनुष्य जीवन खूप दुर्लभ आहे. बरे जन्म विज्ञानंती मैमच्च म्हणजे योच टाकते विज्ञानंती तर सवत्ती मेघा अधिकांश लोकांना माहीत नाही तर एक दिवस या संसारातून जाणार आहे. म्हणजे खूप पाहिलं आता जी घटना घडली देशाची टॉप लेवलची विधायकी सेफ्लच सुरक्षा होते अशा माणसातून एअरपोर्ट वाजता 6 वाजता 8 वाजता टेम्पो पद्धती 8:45 बॅग होते. ते काय जीवन आपलं एवढा व्यायकी एवढं प्रोडक्शन झेडलं नंतर सगळ्या संरक्षणाची सगळ्यात मोठी जबाबदारी ते झेड दाखल्याचे नंतर केलं सगळं चेक करून हे व्याज पर्सेंटवर सगळी चेक केलं तरी प्रोटोकॉल आपण आजूबाजूला ते घर प्रोटेक्शनमध्ये असतात. तरी मृत्यू आला म्हणून भगवान म्हणतात बरे इच्छा विद्यानंदी मैमच्च युवाकृती योग्य टाकते विद्यानंदी सर्व सगळं केलं का अधिकांश लोकांना माहीत नाही की आपण तुझ्या संसार पण जाणार त्यासाठी बाबांनो वेदने वेद आणि सवत्कित गुलचन अवेद शक्ती हे सर्व शरण जनो पहिल्यांदा वय समज नाही बाबा पहिल्यांदा वय सेवा मैत्रिणी जिंकला आहे तो
आज भगवानाचा साखर आहे सांग मला माझी कल्याण करणे अगोदर सूचना दिली आणि बिलकुल सांगा आणि माझे सर्व जमलेले उपासिका मित्र मैत्रिणी मला जे मी या यात्रेला येण्याचं कारण असं की म्हणजे एकदा आपले ज्ञानज्योती म्हणजे दादरला येऊन गेले, पण काही कारणावश मला अचानक शाळेत काही त्रास झाल्यामुळे मी जाऊ शकले नाही. माझी मैत्रीण हिरवण त्यांना मी सांगितलं असं झालं माझं, तर मला यायचं आहे काय प्रोग्राम काय, तर त्यांनी मला ते जो काही प्रोग्राम होता तो मी पाठवला. त्यामध्ये गोळे दादा हे त्याचे प्रमुख होते. मी त्यांना फोन केला आणि मला तो हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम ऐकून मला अतिशय आनंद झाला, कारण अनेक वर्ष मला ज्ञानज्योती भरते यांच्या संधारामगिरीला जायचं होतं, पण मला जायला मिळत नव्हतं आणि हा मला चान्स आला, हा मला सोडायचा नव्हता. माझ्या घरातले मला लागले, अरे कोण तू, अनोळखी कोण आहे, कोण माहिती नाही का त्याच्यावर जाते. म्हटलं नाही, हा धम्म आहे आणि त्यामध्ये धम्मबंधू आहे. कोण आहे हे असं नाही मी समजलं, कारण ते धम्मबंधू आहे आणि त्या धम्मावर विश्वास ठेवून मी या यात्रेला आले आणि ही यात्रेमध्ये येऊन मला अतिशय आनंद झाला की हा जो संघ आहे या संघाने जे काही ज्ञान दिलं. मी पालीमधून MA PhD केलेलं आहे, पण तरीसुद्धा संघाकडून जे मला ज्ञान असतं ते एक वेगळं ज्ञान असतं आणि ते वेळोवेळी जणू काही अमृत प्राशन करावं असं मला वाटलं. ज्यावेळी आम्ही संघारामगिरीला आम्ही गेलो तर माझी मैत्रीण आणि आम्ही दोघेही रात्रभर एक क्षणही झोपलो नाही. आम्ही फक्त जे काही चॅन्टिंग चालू होती ते आम्हाला सगळं अभ्यासामध्ये झालेलं होतं आणि ते सगळं आठवून म्हणजे शरीरामध्ये इतकी वेगवेगळी कंपन होत होती की म्हणजे आता मी इतकी भावनावर चालली की आताही मला तो अनुभव जो आहे तो फार वेगळा होता आणि त्यामुळे मी बाकीचं काय सांगणार नाही. बोलायचं तर खूप काही आहे, पण मी भोळेदादांचे खूप आभार मानेन की ज्यांनी ही सहल जी आहे अतिशय चांगली केली आणि मला शक्य झाले पुन्हा मी या सहलीमध्ये येण्याचा प्रयत्न करेन. बाकी सगळ्यांनी खूप काही मेहता वगैरे याबद्दल सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि मेहताचे फायदे आहेत हे 11 फायदे इतके प्रचंड आहेत ते काय मी सांगणार नाही, कारण प्रत्येकाला 2 मिनिटं दिलेले आहेत आणि त्यामुळे मी जास्त काही बोलतही नाही. तर माझे मी इथेच थांबते 2 शब्द त्यामुळे धन्यवाद दीदी, खूप छान, धन्यवाद. सर्वांना आजचा हा खूप माझ्या आयुष्यातला खूप आनंदी दिवस. वास्तविक बघितलं तर तुम्ही सर्व मुंबईचे, मी चाळीसगावचा, पण या मुंबईकरांनी भोळे साहेबांनी या सर्व टीमने आम्हाला सांभाळून घेतलं. आम्हाला या 4-5 दिवसाच्या 6 दिवसाच्या सहलीत आयुष्याची जी शिदोरी दिली ती जीवनात खूप महान अशी शिदोरी आहे. कारण की कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, धम्माच्या बाबतीत कसं ज्ञान प्राप्त करायचं आणि ते आम्ही थोडं प्रमाणात का असेना परंतु त्या संघरामगिरीला अशा संकल्पना आमच्याकडे नाहीच साहेब. आमच्या गावात असा धम्म, असे ह्या योजना 2035चं मिशन किंवा असे 2 पैसे जमा करून कुठेतरी जावं अशी संकल्पनाच नाही, तो प्रत्यक्षात तोडचाच येतो. अशा या घटनामध्ये आम्हाला तुम्ही सामावून घेतलं आणि तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. तुम्ही इथे राहिलेच नाही तर जाताना आणि त्या भंतीजीविषयी काय ते श्रद्धा, काय तो आदर, तर ते बघून तो भावाचा पोऱ्याला बी आणला. तो 17 वर्षाचा, तो आणण्याचा उद्देश हा की तो शिकेल, हा धम्म पुढे नेईल आणि आम्हाला उशिरा तर कळलं तर त्याला आता कळेल आणि ती संकल्पना आम्हाला आणण्याचं सर्व श्रेय आदरणीय आमचे मोरे साहेब, त्यांनी आमच्या गावी हा धम्म पसरवला. मोरे साहेबांच्या कृपेने आमच्या गावी बुद्धाचं
विहार नव्हतं, बुद्धाची मूर्तीच नव्हती. छपनला बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली, पण आमच्या गावी बुद्ध विहार नाही, धम्म काय याची संकल्पना नाही, काही माहिती नाही. पण अशी मोरे साहेबांच्या श्रद्धेने सहकार्याने विहार झालं. आणि आताच मागच्या 15 दिवसपूर्वी बुद्धी वृक्षाचे रोपण मोरे साहेबांच्या सहकार्यामध्ये झाले. तर सांगायचं तात्पर्य आणि तुमच्याकडून खूप शिकायला मिळालं. अरे बापरे, उबाळे साहेब तर काय बोलतात बाबा, म्हणावं लागेल, खूप छान. अरे ह्या ज्या लोक आहेत ना, प्रत्येकामध्ये ज्ञान भरलेलं आहे, कुठून भरलेलं आहे, फक्त ते वेगवेगळे ते बाहेर काढतात आणि मार्गाने येतं. अरे बापरे, किती श्रद्धा, किती ते गणपतीनाचे भजन वगैरे, आणि कोणाशी वाईट नाही, मैत्री भावना ऑलरेडी तुमच्यामध्ये कुठून भरलेली, ते सांगण्याची गरज नाही. आणि ते झाडून वगैरे, आणि आम्ही वेळ वाया घालून तिकडे बसतो. आणि उबाळे साहेब आणि मोरे साहेब आता टॉयलेटमध्ये सगळे हायपर, ते काय त्यांनी स्वच्छता केली. अरे बापरे, खूप छान बंदीजी. आणि तुमच्याकडून असं नागपूरमध्ये, आता आमच्यासारख्याला नागपूरमध्ये राहणं म्हणजे एवढं मोठं संकट पडेल. कुठून पैसा आणणार, फक्त 3,000 रुपये खर्च एका राहणार, 6 दिवसात 3,000. आणि 3 टाईम खातो पितो, नाश्ता चहा पाणी सगळं राहण्याची सोय. असा त्या बळे साहेबांचा तो प्लॅन कुठला जातीचा खर्च नाही, काही नाही. आणि भरतीजींनी ते रात्री पण खूप छान सांगितलं की कुठल्या वादात पडू नका, कुठल्या याच्यात पडू नका, कारण की वाद करत बसले तर आपली धर्माची प्रगती होणार नाही. त्यामुळे तुम्ही जे सांगितलं, मी एक माझ्या गावाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला सांगितलं की असा तो संदेश मी खूप धन्यवाद. भोळे साहेब, मोरे साहेब, तुमचा खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना सगळे साधू साधू. धन्यवाद खैरे साहेब, खूप छान. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, बहुजनांना महापुरुषांच्या ओळख करून देणारे मान्यवर अमिताभ साहेब, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई, या सर्व महापुरुष मंत्री तेथे उपस्थित असलेल्या विद्युत यांना माझं वंदन आणि उपासक उपस्थित यांना माझं देवी. आज समाजामध्ये कार्यक्रम होत आहे. संग्रामगिरीला आपण गेलो की आपण खूप एन्जॉय केला, खूप मस्ती केली, हसून खेळून आपण दिवस काढले. आणि मागं बसलो होतो मी, ज्ञानेश्वर, तिच्या आया सोबत होत्या. गाणे वगैरे बोललो, बुद्धांचे गाणे बोललो, गीते बोललो. तर हा तर प्रवास आपला संपला आहे. तर हा प्रवास संपला नाही, आपला हा प्रवास चालूच आहे. तर आता महत्त्वाच्या गोष्टीवर मी चर्चा करतो की जीवनामध्ये 3 गोष्टी आहेत तुम्ही लक्षात ठेवून. आत्ता भंतेजी बोलले अतिशक्तीमध्ये जाऊ नका. ज्याबद्दल अतिशक्ती की फक्त बुद्ध 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 ती हिंदू धर्मशास्त्राचा भाग. बुद्ध 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 म्हणजे काय म्हणतो आम्ही माहिती का, तुम्ही प्रगतीच करणार नाही, तुम्ही लॉक होणार. 3 महत्त्वाच्या गोष्टी या आहे की तुम्ही दरवर्षी शिबिर केलं पाहिजे 10 दिवसाचं. दुसरं, तुम्ही सकाळ संध्याकाळ साधना केली पाहिजे. आणि तिसरं, तुम्ही महिन्याला 1 डे कोर्स केला पाहिजे. तरच तुमची मुक्तीचा मार्ग आहे. नाही तर ते झालं पंढरपुराम, सीताराम, गणपती याच्यासारखं आटून जाणार. अतिशक्तीमध्ये नका राहा. वक्तच बंदीजींनी सांगितलं की तुम्ही दुःख व्यक्त करो, दुःखच होणार. कबीर म्हणताना आती का ना भला बोलना, आती का ना भली चूप, आती का ना भला बोलना, आती का ना भली चूप, आती का ना भला बरसना आणि आती का ना भली चूप. की बाबा कुठलीही गोष्ट हाती नका करू आणि कुठली गोष्ट कमी नका करू. तुम्हाला नाही तर अति केल्याने तुम्हाला चटके लागतील आणि कमी केल्याने तुम्हाला त्रास होईल. तर मध्यम मार्ग बुद्धाने दिला आहे. तर त्या मध्यम मार्गावर राहा, सकाळ संध्याकाळ साधना करा आणि तुमची लाईफ सुंदर जगवा. एक छोटा पण एक्झाम्पल मी आमच्या आयांना तेव्हा सांगितलं होतं. माझ्या काकांनी तो उदाहरण दिलं होतं की एक महिला आपल्या नवऱ्याशी तिचा वादविवाद होतो. सांगितलं मी तुम्हाला, भांडवून असं नवऱ्याचं आणि महिलाचं. तर ती महिला कटकट होते. ती काय दोष देते, माझा नवरा असा, माझा नवरा तसा. कबीरांचे दोष माझ्या खूप लक्षात आहे, म्हणून तो अजून एक एक्झाम्पल सांगतो कबीराची. कबीर म्हणता, मैंने देखी बुराई मिला मुझे ना कोई, मैंने देखी बुराई मिला मुझे ना कोई, जब मैंने खुद को पाया मुझसे बुरा ना कोई.
कबीर म्हणतात की अगं तुमच्यापेक्षा चुकीचा कोणी नाही, तुम्ही दुसऱ्यांमध्ये दोष शोधताय. तर ती महिला भंतीजीकडे जाते, भंतीजींना सांगते, भंतीजी माझ्या नवऱ्याचं माझं खूप भांडण होतं, माझा नवरा लय कटकट आहे भंतीजी, कधी पण कामावर मला कटकट करतो, कामावर गेला कटकट करतो, मला काहीतरी उपाय सांगा, मला काहीतरी औषध सांगा. तर भंतेजी म्हणतात ठीक आहे, मी तुला एक औषध देतो. जसं तुझा नवरा घरी आला तर तू एक गोट पाणी प्यायचं, ते गिळायचं पण नाही आणि ते चुकायचं पण नाही. ती म्हणजे असं का म्हणते, तो म्हणजे असंच म्हणे, तू एक गोट पाणी पी, तू गिळू पण नको आणि चुकू पण नको. मग ती जसं नवरा घरात एंट्री करतो, ती एक घोट पाणी पिते, ना गिळती नाही आणि थुकती नाही. आणि मग नवरा बोलतो तिच्याशी, ती गिळत पण नाही आणि थुकत पण नाही. तर नवरा बोलतो अरे अरे काय बोलत नाही. नवरा गप्प राहतो, जेवण घेतो, जेवतो. असं करता 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 हप्ता निघून जातो, ना घरात कटकट होते ना घरात काही होते. मग ती जाते म्हणते इकडं आनंदाने, तुम्ही काय मला औषध दिलं म्हणे, इतकं सुंदर औषध माझ्या घरात वाढत झाला नाही. अगं ताई म्हणे मी तुला काय औषध दिलं नाही म्हणे, तुझं तोंड गप्प दिलं, तुझं तोंड गप्प झाला, तो वादच मिटला. त्याचा अर्थ ते ते जे पाणी घोडभराचं फक्त ना पत्नीनेच नाही प्यायचं, ते ना पतीने पण प्यायचं. तर ते घोडभर पाणी म्हणजे हे सकाळ संध्याकाळ साधना करा, तुमच्या घरामध्ये प्रगती होईल. आणि ज्या घरामध्ये साधना चालते त्या घरामध्ये जोही मनुष्य दारू पित असेल आणि जोही आमची महिला ती मिसरी लावत असेल, ना तंबाखू खात असेल, या गुटखा खात असेल, आणि आमचा पुरुष करत असेल, त्या घरामध्ये कधीही सुखमय वातावरण राहणार नाही, तो व्यक्ती दुःखीच राहील. तर हेच माझं तुम्हाला सांगणं. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद पवन सर. खूप खूप त्यांना आपण सर्वांनी घेऊया आणि आपण आता पुढच्या प्रवासाला म्हणजे दीक्षाभूमी आणि नागलोकला जाणार आहोत. तर असंच शांततेचं सहकार्य आपल्याकडून सर्वांकडून अपेक्षित आहे. आणि पुन्हा जाताना विशेष सूचना अशी आहे की आपल्या बॅगा वगैरे उचलून पूर्ण सर्व विहाराला क्लॉकवाईज बघायचं आहे, कुठे काही केर कचरा राहिलेला नाही ना याची खात्री करा. आणि पुन्हा एकदा सांगतो की आपल्या पाऊल खुणासुद्धा दिसता कामा नये. एवढं वातावरण स्वच्छ करून आपण इथून तुझ्या भिक्षू संघाची मैत्री घेऊन आपण जायचं आहे. आणि
आपण ठिकठिकाणी बघितलेलं आहे की बाबासाहेब सूट बूट टाय कोटामध्येच राहिलेला आहे, तरी ते आपल्याला संदेश पण देतात की माझा समाज हा सूट बूट टाय कोटामध्ये फिरला पाहिजे, राहिला पाहिजे. परंतु आज इथे आपण ज्यावेळेस पाहतो तर प्रत्यक्षात बाबासाहेब एका धोत्रावर एका खाटीच्या आधाराने उभा असलेला फोटो माझ्या नजरेत न पाहिलेला असा पहिलाच पुतळा आपण पाहिला. तर याविषयी आम्हाला तुम्ही माहिती द्याल अशी नम्र विनंती करतो. धन्यवाद खैरे सर, खूप छान प्रश्न विचारला. आपण या धम्मयात्रेदरम्यान आपण इथे नागलोकला सर्व उपासक उपासिका आलेलो आहेत. तर आपण इकडे बघतोय की हा जो स्टॅच्यू आहे तो भारतामधील एकमेव असा पुतळा आहे की इथे बाबासाहेब धोतर आणि कुर्त्यावर आहेत आणि हातात लाठी आहे. तर ह्या पुतळ्याचं असं वैशिष्ट्य आहे, आपण बघतो की बाबासाहेबांनी जेव्हा अशोका विजयादशमीच्या दिवशी धम्मदीक्षा आपल्याला दिली तर त्यावेळेचा हा पेहराव आहे. धम्मदीक्षेच्या वेळेस बाबासाहेबांचे जे फोटो तुम्ही बघता त्याच्यामध्ये माईसाई आंबेडकर साहेब आहेत आणि बाजूला उपासक आहेत नानकचंद रत्तू आहेत. तर तिथे श्वेत कुर्ता बाबासाहेबांनी परिधान केलेला आहे आणि ते पांढरं शुभ्र असं धोतर आहे. तर बाबासाहेबांचं वय अगदी 65 वर्ष झालेलं आहे आणि त्यावेळेस पण बाबासाहेब संकल्प करतात की मी सारा भारत बौद्धमय करेन. तर त्यावेळेचा हा पुतळा आहे. तर अजून मला इथे एक अधोरेखित करायचं आहे की त्या धम्मदीक्षा सोहळ्याचे जे महासचिव होते ते वामनराव गोडबोले सर होते आणि त्या वामनराव गोडबोले सरांचं वय त्यावेळेस 31 वर्षाचे जे नवतरुण आहेत आणि त्या महासचिव पदावर ते त्या धम्मदीक्षा सोहळ्याचं ते आयोजन करतायत. तर त्यावेळेस त्यांनी ते स्वतः पुस्तक लिहिलेलं आहे धम्मदीक्षेचा सुवर्णमय सोहळा. त्या पुस्तकामध्ये वर्णन आहे की बाबासाहेब स्वतः म्हणतात, आपल्याला उपदेश करतात की प्रत्येक रविवारी आपण विहारामध्ये जायला पाहिजे आणि जाताना आपल्याला ड्रेस कोड दिलेला आहे, पांढरं शुभ्र वस्त्र परिधान करायला पाहिजे महिलांनी पुरुषांनी. तर ते बाबासाहेब केवळ आपल्याला सांगत नाही, ते स्वतः पांढरं अगोदर त्यांनी वस्त्र धारण केलेलं आहे. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी ज्यावेळेस भंते चंद्रमणी महास्थविरांकडून धम्मदीक्षा घेतली त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला त्रिशरण पंचशील देऊन धम्मामध्ये दीक्षित केलं. त्यावेळेचा जो समाज आहे, त्यावेळेचे जे ऑडियन्स आहेत, लोक ऐकणारे आहेत, तर त्यावेळेस तर एवढे काही शिकलेले क्वालिफाय लोक नव्हते. तरीसुद्धा माझ्या वाचनात असं आलेलं आहे आणि तुम्ही पण पाहू शकता धम्मदीक्षेचा सुवर्णमय इतिहास पान नंबर 161वर बाबासाहेबांनी त्यावेळेस रतनसुत्ताचं पहिलं सूत्र म्हटलेलं आहे. तर बाबासाहेब किती धार्मिक होते याच्यावरून हे समजतं की केवळ नुसतं बोलायची गोष्ट नाही आहे. तर किती लोकांना रतनसुत्त त्यावेळेस माहिती असेल तरी पण बाबासाहेबांनी हा विचार केला नाही. त्यावेळेस ते धम्माच्या त्या ज्या गाथा वंदना आहेत त्यानुसारच ते गेलेले आहेत. तर आपण याचं म्हणजे पूर्ण पालन केलं पाहिजे. प्रत्येक उपासिकाचे हे सूत्र पाठ पाहिजे असं बाबासाहेबांना सांगायचं आहे. म्हणून रतनसुत्त त्यावेळेस किती लोकांना समजलं असेल मला नाही माहिती, परंतु त्यावेळेस बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर अशोका विजयादशमीच्या दिवशी त्या गोरगरीब अडाणी जनतेसमोर रतनसुत्ताचं पठण केलेलं आहे त्या धम्मदीक्षेच्या सोहळ्यामध्ये. हे माझं कोटेशन नाही, बाबासाहेबांचं कोटेशन आहे. त्या धम्मदीक्षेच्या सोहळ्याच्या सुवर्णमय इतिहास पुस्तकामध्ये पान नंबर 161वर आपण बघू शकता आणि ते वामनराव गोडबोलेंनी स्वतः लिहिलेलं आहे. ते त्याचे साक्षीदार आहेत आणि ह्या पुतळ्याचं तेच वैशिष्ट्य आहे. पूर्ण भारतवर्षामध्ये असा हा वैशिष्ट्यपूर्ण पुतळा नागलोकामध्ये आहे. तर आपण इथे वंदन केलं, बाबासाहेबांच्या या इतिहासाला उजाळा दिला आणि मला तुम्ही इथे या इतिहासाबद्दल सांगायची संधी दिली. मी तुम्हा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. नमो बुद्धाय, जय भीम. नागपुरात चंद्रमणीचा वेला खोजनात त्या दीक्षा भूमीवर हिमान केलंय धर्मांतर. त्या दीक्षा भूमीवर हिमान केलंय धर्मांतर. त्या दीक्षा भूमीवर हिमान केलंय धर्मांतर. त्या दीक्षा भूमीवर हिमान
आहे घालविते या भुवरी भुवरी आईचे कल्याण होवो माझे तुमचे कल्याण शत्रूचे अनमित्राचे कल्याण होवो माझे तुमचे कल्याण शत्रूचे अनमित्राचे कल्याण होवो या साऱ्यांचे ही भावना अंतरी आरुजे राहो सुखाये